नमस्कार. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट जॉन फर्नांडिस आणि श्रीयुत गोविंद शिरोडकर. आदिवासींना राजकीय आरक्षण केव्हा मिळणार हे गेल्या 19 वर्षापासून विचारलं जात आहे. खरं तर 2003 साली गोव्यातील गावडा कुणबी वेळीप या समाजाला एसटीचा दर्जा मिळाल्यानंतर, शेड्यूल्ड ट्राईब्स दर्जा मिळाल्यानंतर त्यांचा जो काही बॅकलॉग आहे, जो काही अनुशेष आहे तो ताबडतोब भरला जाईल. त्यांच्या सर्व प्रकारच्या आरक्षणाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील असं वाटलं होतं. परंतु 19 वर्ष झाली तरी देखील आदिवासींची सर्वात महत्त्वाची जी मागणी आहे राजकीय आरक्षणाची, ती मागणीच आजही पूर्ण केली जात नाही. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट जॉन फर्नांडिस, जे आदिवासी संघटना केपे या संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि 2008 सालापासून या राज्यातील भूमिपुत्र असलेल्या आदिवासीचा आवाज बुलंद करण्याचं काम ॲडव्होकेट जॉन फर्नांडिस हे सातत्यानं करत असतात. दुसरे आहेत गोविंद शिरोडकर. हे खरं तर मूळतःच आदिवासींचे कार्यकर्ते, परंतु मधल्या काही काळामध्ये ते कला आणि सांस्कृतिक खात्यामध्ये सांस्कृतिक अधिकारी देखील होते. तिथून आता ते मुक्त झाले आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा आदिवासींचा आवाज बुलंद करण्याची कामगिरी त्यांच्यावर येऊन पोचलेली आहे. या आदिवासी चळवळीमध्ये जे काही लेखन कौशल्याचं काम आहे, जे काही पत्रकारितेचं काम आहे, ते काम करण्याचं एक मोठं असं ऐतिहासिक काम देखील गोविंद शिरोडकर यांच्याकडून झालेलं आहे. आणि यापुढेही ते या समाजाचा आवाज बनून, या गाकुवेकचे प्रवक्ते बनून ते सातत्यानं पुढं या समाजाच्या मागण्या रेटण्यासाठी सज्ज आहेत. तुम्हा दोघांचंही इन गोवाच्या या स्टुडिओमध्ये स्वागत. मला सांगा की गोव्यातील आदिवासी समाजाची जी प्रमुख मागणी आहे की शासनाने मान्य केलेल्या 12.5% या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये तुम्हाला राखीव मतदारसंघ मिळाले पाहिजे, पण ही मागणी अजूनही पूर्ण होत नाही. याचं कारण काय? जॉनबाब, तुम्हाला काय वाटतं? 2003 मध्ये गावडा कुणबी वेळीप ST म्हणून नोटिफाय झाले. आज 19 वर्षे होतात, तरीसुद्धा आम्हाला जे घटनेनुसार जे काय मिळायचं होतं ते अजूनही मिळत नाही. सरकारने अजूनही शेड्यूल्ड एरियाज नोटिफाय केलेल्या नाही. सरकारने ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिल जे फॉर्म केलं ते अजून काम करत नाही. आम्हाला असेंब्लीमध्ये पार्लमेंटमध्ये अजूनही आरक्षण मिळत नाही. आता याच्यावरून दिसून येतं की जी आमची रुलिंग क्लास आहे त्यांना इच्छाशक्ती नाही की गोव्यामध्ये जे आदिवासी आहेत ते पॉलिटिकली स्ट्रॉंग झाले पाहिजे, बनले पाहिजे असं त्यांना दिसत नाही. त्यांना त्यांचे घटनेनुसार जे हक्क मिळतात व द्यायचे आहेत ते द्यायचे असे त्यांना वाटतच नाही. 2003 मध्ये आम्हाला जेव्हा नोटिफाय केले ST म्हणून, आम्ही आंदोलन केलं. आंदोलन केल्यावरच आम्हाला ST म्हणून नोटिफाय केलं. आता तीच गत आहे आमची. आम्हाला जे ST आहेत त्यांना आंदोलन केल्याशिवाय काहीच मिळत नाही. दुसऱ्या समाजाला तसं नाही. OBCना 27% सरकारने आरक्षण दिलं, काय आंदोलन न करता. जनरल कॅटेगरीला 10% रिझर्वेशन दिलं व सवलत दिली, काय आंदोलन न करता. तरीसुद्धा आम्हाला घटनेनं सवलत आहे, आरक्षण आहे, तरीसुद्धा आम्हाला मिळत नाही. ही एक शोकांतिका आहे. आणि आमचं सरकार असून आम्हाला जे काय पाहिजे व काय द्यायचं आहे ते मिळत नाही म्हणजे काय? तुम्ही गाकुवेच्या चळवळीमध्ये अगदी सुरुवातीपासून आहात. 1980 पासून ही जी काही चळवळ चालू आहे, तुम्हाला काय वाटतं या मागण्या का मान्य होत नाहीत? त्यामागे केवळ प्रस्थापितांचा अडसर आहे की तुमच्यातलेच काही लोक त्याला अडसर ठरत आहेत? काय कारण आहे? नाही, आमच्यातले काही लोक जे अडसर ठरतात हे म्हणणं चुकीचं आहे. ओके. कारण एक आता गोव्यामध्ये एक प्रकारचे आमच्या काय म्हणतात ते एक झुंड जी आहे ती प्रस्थापित झालेली होती. ती अशी आंदोलनं करायची तर ती गावड्यानं करायची. कारण उदाहरणच तशी आहेत जी आम्ही आंदोलनं केली त्याच्यामध्ये असं होतं
आमचे सगळे जे लोक आम्ही एकदा हाक मारले की मुंग्यासारखे जमायचे. परंतु कालांतरानं काही एक असं घडलं, म्हणजे ते आमच्या नेतृत्वाची हे होती, उणीव होती, त्यामुळं काही घटना घडल्या. सो ते सोडा. परंतु आपण सुद्धा आमच्याबरोबर म्हणजे गाकोवीच्या चळवळीमध्ये होता. म्हणजे कशा प्रकारे म्हणजे मला ते म्हणजे लोकजागृती करण्यासाठी म्हणजे आम्ही असे मोजके लोक काय आपले स्कूटरी मोटरसायकलवर संध्याकाळी हे काम संपलं की बाहेर पडायचो आणि काय व्हायचं अशी जागृती करायचो. नंतर मी देवदार पेपर काढला. हां, आणि त्यामुळं गावागावात ते पोचवले, जागृती झाली. आणि मला म्हणजे श्रेय मी असं देतो आपल्या मीडियाला, खास करून वर्तमानपत्रांना त्यावेळेच्या, की हा आमचा जो आदिवासीचा विषय जो होता म्हणजे आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून सगळ्या संपादकांनी सगळ्या वृत्तपत्रांनी गोव्याच्या आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य केलं. कळलं हा इतिहास असला तरी आज जी प्रमुख मागणी आहे ती का पूर्ण होत नाही? नाही, कसं आहे माहिती आहे, असं बघितलं म्हणजे आम्हाला ग्रांटेड धरलं जातं, गृहीत धरलं जातं. म्हणजे असं डॉक्टरने आता सांगितलं काय म्हणून, फक्त आम्हाला तेवढी आंदोलनं करावी लागतात, बाकीच्यांना आंदोलन न करता त्यांना आपोआप मिळतं ते. म्हणजे एकदम असं गृहीत धरलेलं आहे. आता बघा आम्ही ST हे झालो. आता मला एक सांगा, बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. घटना लिहिल्यानंतर बाबा आपले OBC जो वर्ग जो आहे त्याच्यात आपला SC ST घटनेनुसार आम्हाला हा सगळा अधिकार मिळाला पाहिजे, बरोबर की नाही? पण होतं असं, आता काय होतं की एकदा आम्ही नोटिफाय झाल्यानंतर जे काही आमचे घटनात्मक अधिकार जे आहे ते द्यायचा ही जबाबदारी कोणाची होती? सरकारची ज्या ज्या काही अधिकारिणी आहेत ॲडमिनिस्ट्रेशनच्या, त्यांचं ते कार्य होतं. फॉर एक्झाम्पल काय होतं की आपलं हे आहे इलेक्शन कमिशन आहे, यांचं कर्तव्य होतं काय म्हणून, बाबा हे आता नोटिफाय झालेले आहे 2003 मध्ये, ओके, त्याच्यापूर्वीचा आमचा सेन्सस नव्हता, पण 2011चा तरी सेन्सस आमच्याकडे होता ना आमचा पॉप्युलेशनचा. एका महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही वाचा फोडलेली आहे. गोव्यामध्ये आदिवासी समाजाला आरक्षण मिळण्यामधला जो काही अडसर आहे त्याविषयीचं सुतोवाच गोविंद शिरोडकर यांनी इथं केलेलं आहे. ही चर्चा आम्ही पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. नमस्कार, इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट जॉन फर्नांडिस आणि श्रीयुत गोविंद शिरोडकर, आणि आम्ही चर्चा करतो आहोत गोव्यातील आदिवासींना राजकीय आरक्षण केव्हा मिळणार या विषयावर. आपण आताच बोलत होतो की राजकीय आरक्षण मिळण्यामधले जे काही अडथळे आहेत, सरकारी यंत्रणेनं जो पुढाकार घ्यायला हवा होता आणि विशेषतः निवडणूक आयोगाने जे काही इनिशिएटिव्ह घ्यायला हवे होते ते घेतले नाहीत, त्याची काय कारणं आहेत? नाही, कसं आहे, मी आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जोपर्यंत आंदोलन करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही देणार नाही, ही भूमिका हे सगळे अधिकारी घेतात. ते आपलं कर्तव्य पार पाडत नाही. इवन आता तुम्ही बघितलं, आमची काही लोक कोर्टात गेली, कोर्टात स्ट्रिक्चर कोणावर पास करतात? जे कोण आम्ही संस्था जातो त्यांच्याकडं. अरे बाबा, इलेक्शन कमिशन तिथं चुकलेलं आहे, त्यांचं ते कर्तव्य होतं, हे आपले न्यायालय सुद्धा विसरतात, आम्हाला हे करतात. मला एक सांगा, आता 30-40 वर्षापूर्वी जिथं जिथं आरक्षण मिळाली त्यावेळेला आमच्यासारख्या संघटना कुठं होत्या? पण लोकप्रतिनिधी जे होते, जे आपण निवडून द्यायचो, ते आपलं कर्तव्य यथोचित पार पडायचे. बाबा या लोकांना हे दिलं पाहिजे, ते त्यांच्याकडून सगळं म्हणजे याला ऍडमिनिस्ट्रेशनला ते कामाला लावायचे. हे आम्हाला उकसतं की तुम्ही आंदोलन करा, मग तुमचं कायदे बघू. फॉर एक्झाम्पल आता काही याच्यामध्ये 2020 मध्ये उठानं एक पत्र पाठवलं लॉ मिनिस्ट्रीला. उत्तर काय आलं त्यांचं? उत्तर असं आलं तर म्हणाले, गोव्यात तशी परिस्थिती आहे, सगळं काही ठीक चाललेलं आहे, कळलं ना,
आणि तिथं हे करायची Demand सुद्धा आम्हाला, हे नाही, गरज हे नाही. कुणी पाठवलं? मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस. लॉ अँड जस्टिस अशा प्रकारची उत्तरं जस्ट इमेजिन करा मिनिस्ट्री ऑफ आता हा काय इकडं काय तुम्ही एक ॲडव्होकेट देखील आहात, तर या हा जो काही पेच निर्माण झाला आहे त्याला कायद्याच्या भाषेत तुम्ही काय सांगाल? कायद्याच्या बाजूने किती सुप्रीम कोर्टचा जजमेंट आहे, अलाहाबाद हायकोर्टचा जजमेंट आहे, ते सांगतं की पॉवर आर विथ इलेक्शन कमिशन. नाव हिअर what the government is considering that we are voiceless and powerless. Even if we are denied, they will not do anything. That is their mentality. आता ही मेंटॅलिटी बदलण्यासाठी त्यांच्या पुढे आंदोलन करायला पाहिजे आम्हाला, असे त्यांचं मत आहे. आणि त्यांचं मत असं आहे की आम्ही राजकीय दृष्टीने पावरफुल न झालेले त्यांना पाहिजेत, नाहीतर आम्हाला सहज दिलं असतं. म्हणजे निवडणूक आयोगाच्या पाठीमागे आणखी कोणीतरी आहे. इव्हन जजमेंट कोर्टने जजमेंट पास केलं तर इम्प्लिमेंट कोण करायचं? सरकारने करायचं. आता आतून गावकर कोर्टमध्ये गेले होते, आतून गावकर कोर्टने जजमेंट पास केलं होतं 8 महिन्यामध्ये इम्प्लिमेंट करा म्हणून. पण सरकार इच्छाशक्ती नाही, आम्हाला जे काय द्यायचं त्याची इच्छाशक्तीच नाही गव्हर्नमेंटला. जे अधिकारी आहेत त्यांना पण सुद्धा आहे नाही. सर एकच सांगतो मी, आता बघा घटनेमध्ये इथं कुठं लिहिलंय का की तुम्हाला 19 वर्ष थांबावं लागेल म्हणून बाबासाहेबांनी लिहिलंय का? बरोबर. जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड. बरोबर की नाही? बरोबर. ही आपण म्हण जे आहे सगळ्या म्हणजे न्यायासनामध्ये सगळीकडे वापरतो आम्ही, ती आम्हाला पण लागू होते. आता बघा ना, मजा बघा, तुम्हाला राजकर्त्यांना पाहिजे म्हणून जम्मू काश्मीरसाठी डिलिमिटेशन कमिशन बसतं. बरोबर. 370 कलम रद्द केल्यावर. दुसरी गोष्ट युपी मध्ये युपी मध्ये काढून हे दिलं, अधिकार दिला, कोणी कोर्टात गेला तरी सुद्धा अलाहाबाद हायकोर्टनं ठरवलं काय नाही, त्यांची मागणी बरोबर आहे आणि त्यांना मिळालं. इलेक्शन कमिशन जे काय नोटिफाय केलं होतं, का इलेक्शन कमिशन जे काय नोटिफाय केलं होतं उत्तर प्रदेशमध्ये, ते अलाहाबाद हायकोर्टने अपॉइंट केलं. इथं मात्र गोव्याच्या बाबतीत होत नाही. आता बघा 2 उदाहरणं आहेत. तुम्ही याच्यासाठी हे करताय सगळं, म्हणजे तुमचं इच्छा साध्य करण्यासाठी. जम्मू काश्मीरसाठी तुम्ही डिलिमिट, आणि आम्हाला काय सांगतात आता जेटलीनी, माननीय आपले अगोदरचे हे लॉ मिनिस्टर अरुण जेटली 2018 मध्ये अमेंडमेंट केलं या क्लॉजला, आणि काय म्हटलं, जो 10 वर्षांनी जो हे आहे तो काय केला, 20 वर्ष केला. डिलिमिटेशनचा काळ वाढवला. आता बघा, आता 2026 मध्ये, आता 22 मध्ये हे होणार कळलं ना. आणि म्हटलं काय, 22 मधलं आता सेन्सस अजून हे पूर्ण झालेलं नाही. बरोबर की नाही? जर 10 वर्षांनी होतो, बरोबर, तो झालेला नाही. 2026 मधला कळलं ना, 26 नंतर जो हे होणार पुढचा सेन्सस, ते आम्ही ग्रहित करू म्हणतात. ते कुठले म्हणजे काय, अजूनही डिलिमिटेशन नाही, डिलिमिटेशन कमिशन आता 2026 मध्ये बसणार. अच्छा. आता कायद्यानुसार, घटनेनुसार कमिशन, डिलिमिटेशन कमिशन बसल्यावर कोणता फर्स्ट सेन्सस घेणार? फर्स्ट सेन्सर 2031 मध्ये होणार. सेन्सस झाल्यावर मग डिलिमिटेशन कमिशन बसणार. म्हणजेच 2032 मध्ये सुद्धा आम्हाला रिझर्वेशन मिळणार नाही. आता समजूया 2032 मध्ये सेन्सस कंप्लीट झालं, डिलिमिटेशन कमिशन बसणार. डिलिमिटेशन कमिशन सगळंच फॉर्मॅलिटी कंप्लीट करण्यासाठी 5 ते 6 वर्षे घेणार. म्हणजेच 2037 मध्ये सुद्धा आम्हाला रिझर्वेशन मिळण्याची शक्यता कमीच. एखादी 2042 मध्ये मिळालं तर, अरे बाप, म्हणजे कसं घटने आम्ही कायद्यानुसार गेलं तर आम्हाला 2037 मध्ये सुद्धा रिझर्वेशन मिळण्याची शक्यता कमीच आहे. म्हणजेच 40 वर्ष गोव्यातील आदिवासींना केवळ 13 वर्षच नव्हे तर पुढची आणखी 40 वर्ष या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा सापळा कसा तयार केलेला आहे याची मीमांसा या दोघांनी इथं केलेली आहे. ही चर्चा आम्ही पुढे नेणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास.
इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट जॉन फर्नांडिस आणि गोविंद शिरोडकर आणि आम्ही चर्चा करतो आहोत गोव्यातील आदिवासींना राजकीय आरक्षण केव्हा मिळणार या विषयावर. जॉन सर, मला सांगा की आदिवासींच्या एवढ्या संघटना गोव्यामध्ये आहेत, आजी माजी आमदार आहेत, आजी माजी मंत्री आहेत, मोठमोठे नेते तयार झालेले आहेत. या राजकीय आरक्षणासाठी हे लोक किती आग्रही आहेत? गोव्यामध्ये आदिवासीचे भरपूर संघटना आहेत. याच्यावरून दिसून येतं की आमच्यामध्ये खूप नेतृत्व आहे. आता मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स आम्ही संघटना घडल्याबरोबर आमचे जे नेते आहेत सगळ्या नेत्यांना भेटलो. सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला. आता आम्ही 18 तारखेला रेव्होल्युशन डे आम्ही एक सभा घेतली. सभा घेण्यापहिली आम्ही सगळ्या लिडरना भेटलो आणि त्या सभेला 14 संघटनांनी आम्हाला जाहीर पाठिंबा जाहीर केला. काही आमचे लीडर येऊ शकले नाहीत कारण काही ना पॉलिटिकल बंधन आहेत. पण सगळेच लीडर बिहाइंड द कटर दे आर सपोर्टिंग अस. सो देर इज बिकॉज एव्हरीवन विल बी बेनिफिट आउट ऑफ इट. Not only Govind Shirodkar or John, if seats are reserved, all will be benefited. There is no second thought of our leader, and there is strong unity among all the leaders on this issue. And as far as now, some may say that High Court has rejected our petition. See, now High Court has not discussed that we are asking for reservation, not readjustment. This is a new reservation. Not readjustment. And what they are saying that after 2026 we will get automatically we will get reservation. That is after delimitation. Okay. That can be taken. That can be done for readjustment, not for reservation. Because first time we are asking for reservation in the legislative assembly. मला सांगा की तुम्हाला जे नोकऱ्यामधलं शिक्षणामधलं जे आरक्षण पाहिजे होतं ते मिळालं आहे. राजकीय आरक्षण मिळाल्यावर काय फरक पडेल? पूर्वीपेक्षा आमची शक्ती जी आहे ती अधिक वाढलेली आहे. म्हणजे आमचा युवा वर्ग जो आहे आता तो मग सरकारी आस्थापनामध्ये असू दे, प्रायव्हेट याच्यामध्ये असू दे, सगळेजण जागृत झालेलो आहोत. मग ही शक्ती वाढली तरी ते घाबरत कसे नाहीत? म्हणजे आता पुन्हा दाखवायची ते संधी बघतात आमची. अच्छा, दाखवा ना तुमचं. वेळ आला नाही ना. वेळ आला नाही. दुसरं कसं आहे म्हणजे परत 2026 पर्यंत तुम्हाला असं रखडत नेणार आहे? नाही, मी 24 मध्ये 2024च्या पहिले आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर अच्छा काय करायचं ते आम्ही आताच ठरवून ठेवलं आहे. लोकसभेच्या इलेक्शना पहिली आम्हाला आरक्षण पाहिजे. अच्छा, होईल तुम्हाला असं वाटतं? होणारच. आणि कसं आहे, मी काय म्हणतो, कसं आहे, आमच्यामधले फोडाफोडी करण्याचे जे सगळे प्रयत्न आहे राजकीय पक्षांचे, उदाहरणार्थ आम्ही जेवढे स्ट्रॉंग होऊ, मी काय म्हणतो, फक्त एसटीच नाही, ओबीसीचे सुद्धा लीडर फोडायचे, आपला वेगळा सेल काढायचा, एसटी सेल काढा, ओबीसी सेल काढा, कळलं, हे सगळं चाललेलं असतं. म्हणजे याच्यात काय होतं, क्षीण करायची. ही जी शक्ती जी आहे ती क्षीण करायची. आता फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही जो एक विचारला मला की याच्यातनं तुम्हाला फायदा काय होणार. अहो, जर का आम्हाला आमचं स्वतःचं हक्काचं असं मिळालं, बोलतात ना, म्हणजे 12.5% जी लोकसंख्या आहे त्याच्या तुलनेत तुम्हाला किती मतदारसंघ राखीव? 4 ते 5 तरी. अच्छा, 4 ते 5 तरी ते आम्ही हे करूच. कळलं, कोणी निवडून येणार तो आमचाच आहे. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा मी सांगतो, आमचं प्राबल्य असलेले आणखी मतदारसंघ पण आहेतच ना. कारण भीती ती आहे ना. अच्छा, कळलं ना, तुमची विधानसभेतली शक्ती वाढेल ही भीती आहे. हे सत्य आहे. अच्छा, आता काय आर्ग्युमेंट कसा होतो, अरे तुम्हाला आम्ही न मागता सगळं दिलं ना, आहे ते आमच्यात आहे, निवडून आणलेले तुमच्याच आणलेले आहेत आम्ही. कळलं, पण निवडून जे आले आहेत 4 आमचे आमदार ते आरक्षणावर आले नाही. ते खुल्या स्पर्धेत, त्या खुल्या स्पर्धेमध्ये आले आहेत. आणि आम्ही दुसऱ्याचं काय मागत नाही. आमची पॉलिसी काय आहे, इन आवर ट्रायबल फिलॉसॉफी देर इज फ्युचर फॉर एव्हरीवन. सी, वी आर नॉट आस्किंग सामान्स टू अस. बरोबर, तुम्ही तुमचंच मागताय, आमचंच मागतात.
आणि आम्हाला दुसऱ्यांना त्रास करून आम्हाला द्या म्हणून सांगत नाही. आमचं फिलॉसॉफी तसंच नाही. आमचं फिलॉसॉफी लिव्ह अँड लेट लिव्ह, बघा फ्युचर फॉर एव्हरीवन. बरं कसं आहे, जेव्हा एस टी केलं आम्हाला श्रेय घेतलं, आमच्यामुळं काय झालं, एसटी दर्जा मिळाला. म्हणजे आम्ही तुम्हाला काय घेतलं, दत्तक घेतलं सगळ्यांना एस टीना. पण मला एक सांगा, दत्तक घेतल्यानंतर आमचा न्याय द्यायला 19 वर्ष का? हे बघा बॅकलॉग किती आहे, जवळजवळ 3,500 नोकऱ्यांचा बॅकलॉग आहे. अच्छा. बरोबर. आज आम्हाला आमच्या पॉप्युलेशन प्रमाणे मी म्हणजे एकदम उघड करतो सगळं, कळलं ना, उघड असं करतोय की समजा एक 10,000 कोटीचं असायला पाहिजे बजेट, असलं 1200 कोटी आम्हाला यायला पाहिजे, बरोबर की नाही, 12% उठलं असतं किती, 300 ते 350 कोटी. अच्छा. त्याच्यातला खर्च किती होतो, अर्धा तरी होतो नाही. म्हणजे काय हे नाही, ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ना कसं असतं माहित आहे, आजपर्यंत तसंच केलं जातं. म्हणजे याच्यावर स्ट्रिक्चर कसे पास केले जातात, इतकी वर्ष झाली भारत स्वतंत्र होऊन अजून आरक्षण संपत नाही. अरे मला एक सांगा तुम्हाला, आणि सामाजिक विषमताही संपत नाही. सामाजिक विषमता कशी आहे मला एक सांगा, तुम्ही समजा याला 22.5% आहे नॅशनल लेवलवरती, काय कोटा जो आहे तो आमचा SC आणि STचा, बरोबर की नाही, त्याच्यातला 4% तरी जो रक्कम आहे ती खर्च होते का? अरे मी काय म्हणतो, सिरियसली तुम्ही तो त्यांच्यावरती 1, 5 नाही 10 वर्ष खर्च करा आणि मग तुम्ही आरक्षण काढून टाका, आम्ही सक्षम होऊ. तुमचं तोंडच बंद होईल आणि आमचं पण तोंड बंद होईल, बरोबर की नाही. अरे तुम्ही इम्प्लिमेंटेशन करत नाहीये. 3,500 नोकरी आमच्या, म्हणजे फॉरेस्ट राईट आहे काय, जसं डॉक्टरने सांगितलं काय काय सो परिस्थिती ही आहे. म्हणजे आम्ही समजा सक्षम जर का झालो तर सहज ना, मग राजकारण कशावरती करायचं. तुम्हाला सगळ्यांना शिक्षित केलं, हे केलं, सगळं दिलं तुम्हाला, आम्ही काय करू रे बाबा, आम्ही जोळी घेऊन फिरू का? अच्छा. कळे ना, असा प्रकार तो दूरदृष्टी आहे. एकूणच गोव्यातील आदिवासी समाजाला राजकीय आरक्षण का मिळत नाही त्याची मीमांसा गोविंद शिरोडकर आणि ॲडव्होकेट जॉन फर्नांडिस यांनी इथं केली आहे. या राज्याचा भूमिपुत्र असलेला, ज्या गावडा कुणबी वेळीप समाजाने गोवा वसविला असा इतिहास सांगतो, त्या भूमिपुत्रांचा आवाज आजही दाबण्याचं, पद्धतशीररित्या त्याला फाटे फोडण्याचं आणि या समाजाचं जे काही हक्काचं स्थान आहे ते स्थान हिरावण्याचं जे काही काम राज्यामध्ये चाललेलं आहे, त्याला वेगवेगळ्या शक्ती प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीनं त्याला पुश करताना दिसत आहेत, ढकलताना दिसत आहेत. आणि त्यामुळंच गोव्यातील भूमिपुत्रांना पुन्हा एकदा आपल्या हक्कासाठी चळवळ करण्याची वेळ आली आहे, असंच आज या दोघांच्या चर्चेतून इथं स्पष्ट झालेलं आहे. इन गोवाच्या या चर्चेत आपण सहभागी झालात आणि आमच्या दर्शकांना माहिती दिली त्याबद्दल आपल्या दोघांचाही आभार. धन्यवाद. धन्यवाद.